Okay, welcome to AV number 6. Now let us start with A2. Do not write complete sentences, make point-wise notes. Okay, A. Location tracking. Now, location tracking, that means GPS, Global Positioning System. In location tracking, which things are important? First one, GPS and Google Maps. Nowadays, in traveling time we generally use Google Map, and by putting the destination and start our direction by car, by road, then it can be easy for us to go to that place. That means look for location tracking, GPS and Google Maps generally use. Real-time data about traffic. With the help of GPS, you can get the real-time data about traffic. In what area uh, traffic congestion is there, or a smooth traffic is there. You can get such kind of information with the help of GPS. Number 3, congestion on a particular route. You can get also information regarding congestion of particular route. There is heavy traffic or traffic jam. You can get that kind of information with the help of GPS. Fourth, with the help of location tracking, you can get idea of accident prone areas, where accident took place. That means in location tracking, it's very easy access for communication, for transportation and for traveling also. Okay, now B, healthcare industry. What points are there in healthcare industry? Better diagnosis of elements. That means you will get good advice with the help of the data provided by different kinds of laboratories. That means analysis or diagnosis of our illness, our disease can be easy. This is first benefit. Unnecessary guesswork reduce. अगदी अंदाजपंचे एखाद्या अंदाजा एखादा हे घ्या ते घ्या असं नाही, तर हे जे आहे नेमकं आपलं निदान जे आहे की ह्या पद्धतीने जर आपण गेलो तर नेमकं निदान आपण करू शकतो की काय काय नेमकं त्याच्यातल्या ज्या वैगुण्यता आहे ते आपल्याला कळते. अननेसेसरी गेसवर्क रेड्यूस, तर हे असेल का ते असेल का ह्या गोष्टींची कमी होतं आणि नेमक्या आजारावर आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. नंबर 3, मॉडर्न गॅजेट फॉर 24/7 मॉनिटरिंग इव्हन ॲट होम. तर आता अलीकडे तर अतिशय छोटी मोठी घड्याळं आलेली आहेत की जे आपण जर आपल्या रिस्ट वॉच जर आपण लावला आपल्या हातावर, तर ते सगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला रोज पुरवतं की तुम्ही किती तास झोपलेत, कशा पद्धतीने तुम्ही चाललेत, किती एनर्जी, किती कॅलरी बर्न झालेली आहे, तुमच्या पल्स रेट काय आहे, आपल्या ऑक्सिजनची मात्रा किती आहे शरीरात, ह्या सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन जे आहे ते गॅझेट करतं. तर हेल्थकेअर इंडस्ट्रीमधला तो एक पॉईंट महत्त्वाचा आहे. मॉडर्न गॅझेट्स फॉर 24/7 मॉनिटरिंग इव्हन ॲट होम. आणि घरीसुद्धा आपण BP मोजू शकतो किंवा आपण आपलं विशिष्ट पद्धतीने आता ECG सुद्धा अवेलेबल होऊ शकतो, ऑक्सिमीटर अवेलेबल आहे. तर अनेक गॅझेट्स या ठिकाणी आहे. नंबर 4, मेंटरिंग आउटबर्स्ट ऑफ एपिडेमिक्स टू टेक प्रिकॉशन. एखाद्या एरियामधली जी एखादी साथ आहे, एपिडेमिक्स जी आहेत, तर तीसुद्धा आपण कळते की ह्या एरियामध्ये हे पसरलेलं आहे, फ्ल्यू पसरलेला आहे, कोविड आहे, किंवा ह्या ठिकाणी मलेरिया जास्त प्रमाणात पसरलेलं आहे, कुपोषण आहे. तर GPS माध्यमातून सुद्धा आपण हे सगळं जे आहे त्याचा आपण एक अंदाज घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने त्या एरियामध्ये त्या पद्धतीचं जे औषध योजना आहे ती आपण शासन करू शकतं. तर हेल्थकेअर इंडस्ट्रीचं ते काम आहे. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये काय होऊ शकतं? इन एज्युकेशन इंडस्ट्री कस्टमाइज लर्निंग प्रोग्राम. अगदी विशिष्ट पद्धतीचे लर्निंग प्रोग्राम जे आहेत ते सुद्धा आपण ह्या डेटाच्या माध्यमातून की काय विद्यार्थ्यांना काय द्यायला हवं, की एक विशिष्ट पद्धतीने जर आपण हा प्रोग्राम देऊ शकलो तर त्यात काय काय बदल घडू शकतो. तर आता अलीकडे तर डिजिटलाइज जे आहे ते फार प्रचंड प्रमाणात चाललेलं आहे. ऑनलाईन एज्युकेशन चाललेलं आहे. पुढे तर एकदम व्हर्च्युअल एज्युकेशन जे आहे ते सुद्धा पुढे येण्याची शक्यता आहे आणि कदाचित इट मे बी पॉसिबल दॅट आवर डेली टीचिंग मे बिकम आउटडेटेड
and only with the help of the virtual teaching, virtual learning, student can give examination at any time. So this is nothing but the advanced trend in education industry also. So you can also check the progress of the students also. अंडरस्टँड स्टुडंट स्ट्रेंथ अँड विकनेसेस या माध्यमातून मुलांचं नेमकं जे जे बलस्थान आहे नेमकं की काय कुठल्या बाबतीत मुलं चांगले आहेत ते आपल्याला कळू शकतं ह्या डेटाच्या माध्यमातून. त्याचे बलस्थानं काय आहेत, त्याचे वैगुण्य काय आहे ते कळू शकतं. गाईड द स्टुडंट्स टू चूज देअर करिअर अकॉर्डिंग टू देअर ॲबिलिटीज, आणि त्याची क्षमता काय आहे. आता आपल्या 10वीच्या वर्गामध्ये जर बघितलं आपण तर आपल्या एक विशिष्ट अशी जी तुमची कल चाचणी आहे, एक ॲप्टिट्यूड टेस्ट जो आहे, with the help of aptitude test you can really gauge the inclination of the student की त्या मुलाचा कल नेमका कशामध्ये आहे, काय त्याचं एक प्रबळ क्षेत्र आहे ते बघता येऊ शकतं. त्या पद्धतीने त्या ठिकाणी एक चांगला पर्याय जो आहे करिअरचा तो सुद्धा मिळू शकतो. तर अतिशय सुंदर पद्धतीने हा टॉपिक या ठिकाणी आलेला आहे. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट, when you are asked for personal details on social media, what precautions will you take? Discuss in pair and write down. Do you think all the data we receive is when you are asked for personal details on social media, what precautions will you take? Discuss in pair. क्या बात है. When you are asked for personal details on social media, what precautions will you take? जर वैयक्तिक माहिती विचारली गेली सोशल मीडियावर तर आपण काय प्रिकॉशन्सचा अर्थ आहे काय सेफ्टी आपण घ्यायची की काय काळजी आपण घेऊ शकतो, प्रिकॉशन काय घेऊ शकतो ते एक चर्चा करायची की काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे आपल्याला जर सोशल मीडियावर त्या ठिकाणी जर काही विचारलं गेलं, आपल्या वैयक्तिक माहिती विचारली गेली तर काय आपण काळजी घेऊ शकतो. अलीकडे खूप असे सायबर क्राईम घडायला लागलेले आहेत. कदाचित you all know different kinds of things. So one simple thing I would like to tell you, nowadays you all are using debit card, credit card, and on that debit card or on credit card there is last number, CVV number. That number is called as CVV number, and if you tell that CVV number, कॉन्फिडेन्शियल नंबर आहे तो, कॉन्फिडेन्शियल व्हेरिफिकेशन नंबर आहे तो जर आपण सांगितला तर तुमच्या खात्यावरची सगळी अमाऊंट जी आहे किंवा ओ टी पी जो आहे, अलीकडे खूप आपण ऐकलं असेल की डोंट शेअर युअर ओ टी पी टू अदर्स, अँड इफ यू शेअर ओ टी पी देन दॅट स्ट्रेंजर that person can also withdraw your money. So be careful, don't tell OTP number, CVV number or any of the confidential information to others. PIN number for example, don't tell PIN number. So what precautions you take in social media? I should create my personal password which should be uncommon one for anybody to find out easily. I should create my personal password which should be uncommon. पासवर्ड असा बनवा की ज्यात वेगवेगळे कॅरेक्टर्स जे आहेत, कॅपिटल लेटर्स आहेत, स्मॉल लेटर्स आहेत ते टाका, जेणेकरून त्या ठिकाणी इट कॅनॉट बी डिस्क्लोज बाय एनी पर्सन. तर पासवर्ड हा चांगला बनवा. आय शुड शेअर व्हेरी फ्यू आयडेंटिफाईंग डिटेल्स अबाउट माय सेल्फ. अगदी क्वचित काही महत्त्वाच्या माहिती मी फक्त शेअर करेल सोशल मीडियावर. प्रायव्हसी सेटिंग शुड बी प्रोटेक्टेड. जी प्रायव्हसी सेटिंग असते ती सुद्धा मी माझ्या हातात ठेवेल की प्रायव्हसी सेटिंग कशी, फक्त ॲडमिन जो असेल तो मी असणार आहे. आय मस्ट रिमेंबर टू लॉग आउट व्हेन द वर्क इज ओव्हर. सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही साईटला गेल्यानंतर आपण काम पूर्ण झालं की आपण लॉग आउट होणं, लॉग इन करा आणि लॉग आउट करा. लेटर ऑन, अबाउट मी सेक्शन कॅन बी अवॉइडेड इफ आय वॉन्ट टू. अबाउट मी हा जो सेक्शन असतो बऱ्याच वेळेला तो अवॉइड करावा. सहसा आपल्या स्वतःबद्दलची वैयक्तिक माहिती टाकू नये. बऱ्याच वेळेला आपल्या सवय असते की आपण आपलं स्टेटस जे आहे त्या स्टेटसच्या माध्यमातून सुद्धा आपण कुठे आहोत ते सांगतो. तर ह्या ठिकाणी अशा सुद्धा गोष्टी घडू शकतात की तुमच्या अप्रत्यक्ष पद्धतीने तुमची वेबसाईट असेल ती हॅक होऊ शकते. अनेक गोष्टी आहेत त्या